नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माय डिजिटल डायरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर. हे माय डिजिटल डायरीजचं मराठी चॅनल आहे आणि तुम्ही पाहत आहात प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग फॉर डेव्हलपर्स ही मालिका. मागच्या भागात आपण प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय आणि ते डेव्हलपरसाठी का महत्त्वाचं होत चाललं आहे ते पाहिलं आहे. पण चांगले प्रॉम्प्ट कसे लिहायचे हे शिकण्यापूर्वी एक महत्त्वाचा प्रश्न आहे, तो म्हणजे लार्ज लँग्वेज मॉडेल. लार्ज लँग्वेज मॉडेल कसं काम करतं ते समजणंही खूप महत्त्वाचं आहे. तर आजच्या भागामध्ये आपण याच विषयावरती बोलणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला विसरू नका. असेच टेक्निकल टॉपिक्स मराठी भाषेमध्ये समजून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजचा भाग, हाऊ LLMs वर्क. लार्ज लँग्वेज मॉडेल. आपण मागच्या भागामध्ये प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग म्हणजे काय हे समजून घेतलं. आता त्याच्या मागचं इंजिन समजून घेऊया, जे आहे लार्ज लँग्वेज मॉडेल. LLM कसं काम करतं हे जर तुम्ही समजलात तर ते तुम्हाला हेल्प करेल चांगल्या पद्धतीचे प्रॉम्प्ट लिहिण्यास. तर मग चला पाहूया लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे नेमकं काय. लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे एक AI मॉडेल जे खूप मोठ्या प्रमाणात टेक्स्ट डेटावर ट्रेन केलेलं असतं, मानवी भाषा समजण्यासाठी, तयार करण्यासाठी आणि बदलण्यासाठी. पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, LLMs माणसांसारखे विचार करत नाही. त्याऐवजी ते पुढचा शब्द किंवा पुढचा टोकन ट्रेनिंग डेटामधल्या पॅटर्नवर आधारित प्रेडिक्ट करतात. चला एक सोपं उदाहरण घेऊया. जर मी म्हणालो डेव्हलपर्स यूज AI टू, तुमच्या मते पुढे काय होईल? कदाचित तुम्ही म्हणाल बिल्ड ॲप्लिकेशन्स किंवा ऑटोमेट टास्क, राईट कोड. हेच LLM करतो. तो सर्वात शक्य असलेला पुढचा शब्द प्रेडिक्ट करतो आणि हा प्रोसेस रिपीट करत करत LLM पूर्ण सेंटेन्स, पॅराग्राफ आणि अगदी कंप्लीट ॲप्लिकेशनसुद्धा तयार करू शकतो. आता डेव्हलपर्स आज वापरत असलेले काही पॉप्युलर LLMs बघूया. सर्वप्रथम GPT मॉडेल, जे ChatGPTमध्ये वापरले जाते. हे मॉडेल टेक्स्ट जनरेट करण्यासाठी, कोड लिहिण्यासाठी, क्वेश्चनची उत्तरं देण्यासाठी आणि डेव्हलपर्सला मदत करण्यासाठी वापरले जाते. क्लाउडी हा एक पॉवरफुल LLM आहे, जो रिझनिंग, कोडिंग आणि लॉंग फॉर्मॅट कंटेंट तयार करण्यासाठी वापरला जातो. शिवाय जेमिनी आहे, LLM आहे, मिस्ट्रल आहे. सो असे वेगवेगळे लार्ज लँग्वेज मॉडेल्स आहेत. आता डेव्हलपरसाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की हे सगळे मॉडेल्स GPT असो, क्लाउडी असो, जेमिनी असो, कोणताही एका पॉवरफुल आर्किटेक्चरवर आधारित आहे आणि ते आर्किटेक्चर आहे ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर. ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर मॉडेलला कॉन्टेक्स्ट समजायला मदत करते. फक्त एक एक शब्द नाही तर पूर्ण सेंटेन्सचा मिनिंग समजते. यामुळे मॉडर्न AI होते जास्त ॲक्युरेट, जास्त इंटेलिजन्स आणि डेव्हलपरसाठी जास्त युजफुल. तर थोडक्यात सांगायचं झालं तर लार्ज लँग्वेज मॉडेल म्हणजे AI मॉडेल्स जे मोठ्या प्रमाणावर डेटावर ट्रेन केलेले असतात आणि ते पुढचा शब्द प्रेडिक्ट करायला मदत करतात आणि हळूहळू ते इंटेलिजन्स रिस्पॉन्स तयार करतात. आता आपण LLM म्हणजे काय हे समजले. चला आता त्याच्या मागची मुख्य टेक्नॉलॉजी म्हणजेच ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर थोडक्यात बघूया. चला सुरुवात करूया. आपण एक AI मॉडेलला स्टेटमेंट दिलं, द कॅट सिट्स ऑन द मॅट. आता पहा, हे जे वाक्य आहे ते टेक्स्टमध्ये आहे. AI माणसांसारखा टेक्स्ट समजू शकत नाही. त्याला आधी हा जो स्टेटमेंट आहे तो कन्वर्ट करावा लागेल वेक्टर किंवा नंबर्समध्ये. ते करण्यासाठी पहिली स्टेप येते, ती म्हणजे टोकनायझेशन. सेंटेन्स छोट्या भागांमध्ये डिवाईड केलं जातं, त्याला आपण टोकन्स म्हणतो. आता इथे टोकन्स काय होईल तर द हा वेगळा होईल, कॅट वेगळा होईल, सिट्स वेगळा होईल, ऑन वेगळा होईल, द वेगळा होईल, मॅट वेगळा होईल. म्हणजे प्रत्येक वेगवेगळा टोकन झाला. प्रत्येक वर्ड म्हणजे एक टोकन झाला, जो की एक वेक्टर रिप्रेझेंटेशनमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. त्यालाच एम्बेडिंग असंही म्हणतात. हे मॅथमॅटिकल असल्यामुळे ते मशीनला समजायला मदत होते. पण इथे एक प्रॉब्लेम येतो. आता बघा,
एक उदाहरण आहे, डॉग बाईट्स मॅन, आणि दुसरं वाक्य आहे मॅन बाईट्स डॉग. आता इथे जर डॉग आणि मॅन हे जे वर्ड्स आहेत त्यांचे पोझिशन जर वेगळे केले तर त्याचा अर्थच वेगळा होऊन जातो, नाही का? इथेच येतं पोझिशनल इनकोडिंग. ट्रान्सफॉर्मर काय करतं की पोझिशनल इनकोडिंग ॲड करतं, यामुळे मॉडेलला प्रत्येक वर्डची पोझिशन समजते. पोझिशन 1, 2, 3 आणि असं पुढे होऊन जातं. आता इथं ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चरचा सर्वात मोठा भाग तो आहे मल्टी हेड सेल्फ अटेन्शन. इथे मॉडेल ठरवतो कोणतं वर्ड महत्त्वाचं आहे आणि एका वर्डशी एकमेकांशी काय रिलेशन आहे. तर या उदाहरणामध्ये कॅट सिट्स ऑन द मॅट. सिट्स हा वर्ड कॅटशी रिलेटेड आहे आणि मॅट हा वर्ड ऑनशी रिलेटेड आहे. हा रिलेशनशिपमधला सेल्फ अटेन्शन वापरून शिकवला जातो. यासाठी अटेन्शन कॅल्क्युलेशन केले जाते. त्यासाठीचा फॉर्म्युला तुम्ही समोर पाहतच आहात. त्यात 3 वेक्टर्स वापरले जातात. एक आहे क्वेरी म्हणजे मी काय शोधतोय, की म्हणजे मी काय रिप्रेझेंट करतोय, आणि व्हॅल्यू म्हणजे माझ्याकडे कोणती माहिती आहे. मॉडेल क्वेरी आणि की कम्पेअर करतो आणि व्हॅल्यू वापरून कॉन्टेक्स्ट समजतो. यामुळे AI फक्त वर्ड्स राहत नाही तर तो कॉन्टेक्स्ट समजू लागतो. पण मग मल्टी हेड का? कारण ट्रान्सफॉर्मर एकाच वेळी सेंटेन्स वेगवेगळ्या प्रकारे पाहू शकतो. आता एक हेड आहे जो ग्रामरवर फोकस करेल, दुसरा असेल तो सब्जेक्ट ऑब्जेक्ट रिलेशनवर फोकस करेल, तिसरा त्याचा अर्थ समजून घेईल आणि आणखी एक एंटिटी रेफरन्सवर करेल. यामुळे ट्रान्सफॉर्मर खूप पॉवरफुल बनते. अटेन्शन नंतर हे आउटपुट जाते फीड फॉरवर्ड न्यूरल नेटवर्कला. हा एक फुल्ली कनेक्टेड न्यूरल नेटवर्क असतो. हा लर्न इन्फॉर्मेशन रिफाईन करतो आणि नॉन लिनियर ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा मॉडेलला अजून स्मार्ट बनवतो. शेवटी ट्रान्सफॉर्मर पुढचा वर्ड प्रेडिक्ट करतो. उदाहरणार्थ द कॅट सिट्स ऑन द मॅट. पुढचा वर्ड असू शकतो रग, आणि हा प्रोसेस पुन्हा पुन्हा रिपीट होत राहतो पूर्ण सेंटेन्स जनरेट करण्यासाठी. तर थोडक्यात सांगायचं झालं तर ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर कसं चालतं, इनपुट सेंटेन्स घेतो, त्याला टोकनायझेशन करतो, त्याचं एम्बेडिंग करतो, पोझिशन इनकोडिंग करतो, सेल्फ अटेन्शन करतो, आणि ते मल्टी हेड वापरून सेल्फ अटेन्शन केलं जातं. ते फीड केलं जातं फॉरवर्ड नेटवर्कला, आणि आउटपुट काय करतं का तो नेक्स्ट वर्ड प्रेडिक्ट करतो. अशा प्रकारे LLM रिस्पॉन्सेस जनरेट करतात. आपण ट्रान्सफॉर्मर आर्किटेक्चर म्हणजे काय हे समजून घेतलं, आणि त्यातलाच एक महत्त्वाचा कॉन्सेप्ट आहे टोकन्स अँड टोकनायझेशन. तेही समजणं फार महत्त्वाचं आहे, कारण जेव्हा तुम्ही AIशी बोलता तेव्हा तुम्ही शब्द वापरत नाही तर टोकन्स वापरता, आणि हे समजणं फार महत्त्वाचं आहे, कारण त्यामुळेच तुम्ही बेटर प्रॉम्प्ट लिहू शकता. तर आधी पाहूया टोकन म्हणजे काय. टोकन म्हणजे वाक्याचा किंवा टेक्स्टचा छोटासा भाग ज्याला AI प्रोसेस करतं. तो काही असू शकतो, एक कॅरेक्टर असू शकतो, शब्दाचा काही भाग असू शकतो, पूर्ण शब्द असू शकतो, किंवा पंक्च्युएशन देखील असू शकते. म्हणजे AI नेहमी पूर्ण शब्द वाचत नाही तर ते टोकन वाचते. एक साधा रूल आहे, इंग्लिशमध्ये एक टोकन म्हणजे साधारणतः 4 कॅरेक्टर्स किंवा शब्दाचा सुमारे 3/4 भाग. हे एक्झॅक्ट नाही, पण टोकनचा युजेस अंदाज लावायला मदत करते, आणि हे महत्त्वाचं आहे कारण टोकन्समुळेच कॉस्ट, परफॉर्मन्स आणि कॉन्टेक्स्ट साईजवर परिणाम होतो. आता टोकनायझेशन म्हणजे काय? तर टोकनायझेशन म्हणजे टेक्स्टला छोट्या भागांमध्ये डिवाइड करण्याची प्रोसेस, ज्याला टोकन्स म्हणतात. AI तुमचा प्रॉम्प्ट प्रोसेस करण्यापूर्वी ही पहिली स्टेप करतो. चला एक सोपं उदाहरण घेऊ. आय एम गोईंग टू मुंबई हे तुमचं वाक्य आहे. आपल्याला एक सेंटेन्स वाटतो, पण AI काय करतो, त्याचे टोकन्स बनवतो. आता मॉडेलला काय दिसेल ह्या वाक्याच्या ऐवजी? आय एम गोईंग टू मुंबई, आणि हे टोकन्स वेगवेगळे प्रोसेस केले जातील. म्हणून लक्षात ठेवा, टोकन म्हणजे काय? तर टोकन म्हणजे AIला समजणारी सर्वात छोटं युनिट.
ए आयमधलं सगळं प्रॉम्प्ट, रिस्पॉन्स, लिमिट हे सगळं टोकनवर आधारित आहे. आता टोकनायझेशनचे काही वेगवेगळे प्रकार असतात. ए आय टेक्स्ट वेगवेगळ्या पद्धतीने टोकनमध्ये डिवाईड करू शकतो. पहिला प्रकार आहे वर्ड टोकनायझेशन, ज्यामध्ये टेक्स्ट शब्दांमध्ये डिवाईड केला जातो. उदाहरण द्यायचं झालं तर आय लव ए आय. हे जेव्हा तुम्ही वर्ड टोकनायझेशन वापरता तेव्हा आय वेगळा होतो, लव वेगळा होतो आणि ए आय वेगळा होतो. दुसरं आहे कॅरेक्टर टोकनायझेशन. यामध्ये टेक्स्ट कॅरेक्टरमध्ये डिवाईड केला जातो. उदाहरणार्थ ए आय जो आहे तो ए आणि आय असे वेगवेगळे कॅरेक्टर्समध्ये डिवाईड होतो. ही मेथड जास्त डिटेल्ड असते पण टोकन काउंट वाढतो. आणि तिसरा प्रकार आहे सबवर्ड टोकनायझेशन. यामध्ये शब्द मिनिंगफुल पार्ट्समध्ये डिवाईड केला जातो. आता एखादा वर्ड असेल अनबिलिव्हेबल, हे बनू शकतो अन हा वेगळा होईल, बिलीव्ह वेगळा होईल आणि एबल वेगळा होईल. यामुळे ए आयला अननोन वर्ड्स देखील हँडल करता येतात आणि ही मेथड जास्तीत जास्त LLMsमध्ये वापरली देखील जाते. चौथा प्रकार आहे सेंटेन्स टोकनायझेशन. यामध्ये टेक्स्ट जो असतो सेंटेन्समध्ये डिवाईड केला जातो. ही मेथड मोठे डॉक्युमेंट्स प्रोसेस करताना उपयोगी पडते. आता पुढचा प्रश्न आहे की टोकनायझेशन इतकं महत्त्वाचं का आहे? पहिले म्हणजे ए आय रॉ टेक्स्ट समजू शकत नाही, त्याला टेक्स्ट टोकन्समध्ये कन्वर्ट करावं लागतं ते आधी प्रोसेस करण्याआधी. दुसरं म्हणजे टोकनायझेशन नवीन किंवा अननोन वर्ड्स हँडल करायला मदत करतं, यामुळे ए आय जास्त फ्लेक्झिबल बनतं. तिसरं आहे टोकनायझेशनमुळे एफिशियन्सी वाढते, छोटे युनिट्स जास्त फास्ट प्रोसेसिंग. चौथं टोकनायझेशनमुळे ए आय पॅटर्न शिकते, यामुळे प्रेडिक्शन्स आणि रिस्पॉन्स इम्प्रूव्ह होतो. आता टोकनायझेशन नंतर सगळ्यात महत्त्वाचा कॉन्सेप्ट येतो, तो आहे कॉन्टेक्स्ट विंडोचा. आता ही कॉन्टेक्स्ट विंडो काय भानगड आहे? कॉन्टेक्स्ट विंडो म्हणजे टेक्स्टची ती अमाऊंट किंवा टोकन्स जी ए आय मॉडेल एका वेळी लक्षात ठेवू शकतो. तुम्ही याला ए आयची शॉर्ट टर्म मेमरी देखील म्हणू शकता. जर हा लिमिट एक्सीड झाला तर मॉडेल आधीची माहिती विसरू शकतो. म्हणूनच प्रॉम्प्ट डिझाईनसाठी कॉन्टेक्स्ट विंडो फार महत्त्वाचा आहे. चला पटकन समरी पाहूया. टोकन म्हणजे काय? तर ए आयला समजणारं छोटं युनिट. टोकनायझेशन म्हणजे काय? टेक्स्ट टोकनमध्ये डिवाईड करण्याची प्रोसेस. टोकनायझेशनचे वेगवेगळे प्रकार आहेत. टोकनमुळे कॉस्ट आणि परफॉर्मन्सवर परिणाम होतो. कॉन्टेक्स्ट विंडो म्हणजेच ए आयची मेमरी लिमिट. आताच आपण पाहिलं टोकन, टोकनायझेशन आणि कॉन्टेक्स्ट विंडो काय आहे. आता हे कॉन्टेक्स्ट विंडो प्रॉम्प्टवरती कसं इम्पॅक्ट करतं ते एका एक्झाम्पलबद्दल पाहूया. एक उदाहरण घेऊन पाहूया. आपण एक इनपुट स्टेटमेंट घेतली की आय लव्ह लर्निंग ए आय बिकॉज इट इज पॉवरफुल. हा एक साधा सेंटेन्स आहे, पण ए आय हे कसं प्रोसेस करते ते पाहूया. अर्थात पहिली स्टेप येते टोकनायझेशनची. टोकन्स बनवले जातात. आय लव्ह लर्निंग ए आय बिकॉज इट इज पॉवरफुल. दुसरी गोष्ट येतं ती म्हणजे कॉन्टेक्स्ट विंडो. आता समजून घ्या की आपला जो कॉन्टेक्स्ट विंडो आहे त्याची लिमिट आहे 5 टोकनची. म्हणजे ए आय फक्त 5च टोकन समजू शकतो. आता शेवटचे 5 टोकन जर पाहिले तर ते काय येतात? ए आय बिकॉज इट इज पॉवरफुल. हे 5च टोकन ए आय समजून घेऊ शकतो जरी आपण त्याला पूर्ण वाक्य दिलं आहे, कारण त्याची कॉन्टेक्स्ट विंडोची लिमिट आहे 5 टोकनची. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या इथे. या टोकनमुळे काय झालं आहे की ए आयने आधीचे टोकन मिस केले आहेत. याचा अर्थ आय लव्ह लर्निंग हे जे वाक्य आहे तो पूर्णपणे विसरून गेला आहे आणि यामुळेच ए आय आधीचा मिनिंग मिस करणार आहे. पूर्ण कॉन्टेक्स्ट असा होता की आय लव्ह लर्निंग ए आय बिकॉज इट इज पॉवरफुल, पण ए आयला काय दिसणार आहे? ए आय बिकॉज इट इज पॉवरफुल. म्हणूनच काही वेळा रिस्पॉन्स इनकम्प्लीट किंवा कमी ॲक्युरेट असू शकतो. डेव्हलपरसाठी कॉन्टेक्स्ट विंडो समजणं खूप महत्त्वाचं आहे. लॉंग प्रॉम्प्ट्समधील सुरुवातीची माहिती हरवू शकते. ए आय आधीच्या इन्स्ट्रक्शन्सला विसरू शकतो, त्यामुळे आउटपुटची क्वालिटी कमी होऊ शकते. म्हणूनच क्लिअर आणि कन्साइज प्रॉम्प्ट डिझाईन करणं खूप महत्त्वाचं आहे. चला आता ए आयमधला आणखी एक कॉन्सेप्ट समजून घेऊ,
ट्रेनिंग आणि प्रॉम्प्टिंग यामध्ये फरक काय आहे? ट्रेनिंगमध्ये मॉडेलला खूप साऱ्या एक्झाम्पल्स दाखवले जातात आणि त्याचे इंटरनल पॅरामीटर्स अपडेट केले जातात, जेणेकरून ते पॅटर्न शिकू शकेल आणि नवीन डेटावरही योग्य आउटपुट देऊ शकेल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर AI मोठ्या प्रमाणात डेटामधून शिकतो, जसं आपण प्रॅक्टिस आणि एक्सपिरियन्समधून शिकतो. या उलट प्रॉम्प्टिंग म्हणजे काय? तर प्रॉम्प्टिंग म्हणजे प्री ट्रेन मॉडेलला टेक्स्ट, इन्स्ट्रक्शन, क्वेश्चन्स किंवा एक्झाम्पल देणं रन टाईममध्ये, आणि जेणेकरून तो हव्या त्या प्रकारचा आउटपुट देईल आणि त्याचं इंटरनल नॉलेज बदलणार नाही. सोप्या शब्दात तुम्ही AIला काय हवं ते सांगता आणि AI त्याचा रिस्पॉन्स देतो. आता थोडं डिटेलमध्ये जाऊया की ट्रेनिंग आणि प्रॉम्प्टिंगमध्ये फरक काय आहे. ट्रेनिंग कधी घडतं? ट्रेनिंगला AI वापरण्यापूर्वी तयार केलं जातं, म्हणजे आपण AIचा पूर्णपणे वापर करण्याआधीच त्याला ट्रेन केलं जातं. या उलट प्रॉम्प्टिंग हे आपण जेव्हा AI वापरत असतो तेव्हाच वापरलं जातं. उद्देश काय असतो ट्रेनिंगचा? तर ट्रेनिंगचा उद्देश असतो AIला शिकवणं, तर प्रॉम्प्टिंगचा उद्देश काय असतो? AIचा वापर करून घेणं. डेटा जो यूज केला असतो, जो ट्रेनिंगमध्ये खूप सारा डेटा लागतो, तेव्हाच AI ट्रेन होऊ शकतो. प्रॉम्प्टिंग प्रत्येक वेळी तुम्ही AIला छोटीशी क्वेरी देता, तो त्याचा वापर करतो. कंट्रोल ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंग जे आहे ते AI इंजिनियर्स कंट्रोल करतात, तर प्रॉम्प्टिंग हे केलं जातं AIच्या युजर्सकडून. ट्रेनिंग हे फक्त एकदा केलं जातं किंवा रेअरली केलं जातं. खूप एक्सपेन्सिव्ह प्रोसेस आहे. AI मॉडेल वापर करण्याआधी ते केलं जातं, सो फ्रिक्वेन्सी रेअर आहे. तर प्रॉम्प्टिंग कधी केलं जातं? प्रॉम्प्टिंग एव्हरी टाईम तुम्ही जेव्हा AI वापरता तेव्हा प्रॉम्प्टिंगचा वापर होतो. आणि हाच आहे ट्रेनिंग आणि प्रॉम्प्टिंगमधला सोप्या भाषेत फरक. आतापर्यंत आपण LLM म्हणजे काय ते समजून घेतलं. आता LLMच्या काही मर्यादा आहेत, त्या देखील समजणं महत्त्वाचं आहे, कारण ते जर तुम्हाला समजलं तर त्याच्यामुळे तुम्ही AIच्या प्रॉम्प्ट व्यवस्थित लिहू शकता. तर काय आहेत LLMच्या लिमिटेशन्स? तर पहिली मर्यादा आहे हॅल्युसिनेशन. आता हॅल्युसिनेशन म्हणजे काय? तर AI चुकीची माहिती तयार करतं, ते देखील कॉन्फिडन्समध्ये. कधीकधी LLM चुकीची बनावट माहिती देतं आणि तो इतक्या कॉन्फिडेंटली ते सांगतो की तुम्हाला ते खरं वाटतं. एक एक्झाम्पल घेऊया. जर तुम्ही AIला विचारलं की गुगलचा CEO 1995 कोण होता? मॉडेल हे एखादं नाव सांगेल, पण खरं तर गुगल 1995 अस्तित्वातच नव्हतं. म्हणूनच लक्षात ठेवा की LLM माणसासारखे फॅक्ट्स जाणत नाही, ते टेक्स्ट पॅटर्न प्रेडिक्ट करतात, म्हणूनच ते हॅल्युसिनेशन देतात. पुढचं लिमिटेशन आहे आउटडेटेड नॉलेज. याचाच अर्थ LLMकडे नेहमीच लेटेस्ट माहिती असते असं नाही. ते एका ठराविक वेळेपर्यंतचा डेटा वर ट्रेन केलेलं असतं. त्यांना रिअल टाईम अपडेट्स माहीत नसतात. उदाहरण द्यायचं झालं, जर तुम्ही विचारलं या महिन्यातला जो iPhone आहे त्यामधले नवीन फीचर्स कोणते, मॉडेल आउटडेटेड माहिती देऊ शकतं किंवा नवीन अपडेट मिस करू शकतं. याचं कारण काय आहे? तर LLMकडे लाईव्ह डेटाबेस नाही आहे. लेटेस्ट माहिती देण्यासाठी एक्सटर्नल टूल्स किंवा अपडेट्स लागतात. तिसरं लिमिटेशन आहे रिझनिंग गॅप. म्हणजेच LLM कॉम्प्लेक्स लॉजिक आणि कॅल्क्युलेशनमध्ये चुका करू शकतं. ते आन्सर बरोबर वाटेल असं देऊ शकतं, पण लॉजिक चुकीचं असू शकतं. उदाहरण पाहायचं झालं तर तुम्ही विचारलात की तुम्ही 5 वाजता 60 किलोमीटर पर आवरने ट्रेनने निघाला आहात आणि 6 वाजता दुसरी ट्रेन निघाली आहे 80 किलोमीटर पर वेगाने, तर तुम्ही एकमेकांना कधी भेटाल? मॉडेलमध्ये स्टेप मिस होऊ शकतात, कॅल्क्युलेशनमध्ये चूक होऊ शकते किंवा पूर्ण चुकीचंच उत्तर मिळू शकतं. हे तुम्ही लक्षात ठेवायला हवं. LLMs लँग्वेजमध्ये स्ट्रॉंग आहेत, पण कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम सॉल्विंगमध्ये नेहमीच रिलायबल नसतात. त्यामुळे तुम्ही ज्या वेळी असले कॉम्प्लेक्स सोल्युशन करत असाल त्यावेळी तुम्हाला एक वेगळं अटेन्शन तिथे द्यावं लागेल.
पुढचं आहे हाय कम्प्युटेशनल कॉस्ट. LLM बिल्ड करणं आणि रन करणं कधीकधी खूप महागात असतं. त्यासाठी पैसा लागतो. त्यासाठी मोठ्या प्रमाणात कॉम्प्युटिंग पॉवर लागते, GPUs लागतात, सर्व्हर्स लागते, इलेक्ट्रिसिटी लागते. मोठ्या स्केलवरती AI जर तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्हाला पैसा लागतो. लाखो डॉलर्स इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च करावे लागतात. याचाच अर्थ ट्रेनिंग आणि रनिंगसाठी मॅसिव्ह रिसोर्सेस देखील लागतात. म्हणूनच मोठ्या टेक कंपनीज किंवा रिसर्च लॅब्स हे मॉडेल्स तयार करू शकतात. बाकी लोक हे प्री ट्रेन मॉडेल्स वापरतात. त्यानंतर इथं सिक्युरिटी रिस्क. LLMचा मिसयूज होऊ शकतो किंवा त्याच्यावर अटॅक्स होऊ शकतात. जसं डेटा लीक होऊ शकतं, प्रॉम्प्ट इंजेक्शन अटॅक्स होऊ शकतात, फिशिंग होऊ शकतं, फेक कंटेंट जनरेशन होऊ शकतो. आता एक एक्झाम्पल घेऊया. जर युजर मॉडेलला मी ट्रिक करतो आणि हार्मफुल रिक्वेस्ट डिस्कस करू शकतो. उदाहरणार्थ मॉडेलला म्हटलं की ॲक्ट ॲज अ हॅकर आणि मग त्याच्याकडून काही कामं करून घेतली. यामुळे सेफ्टी फिल्टर्स बायपास होऊ शकतात. यामुळे LLMs मिसयूज करून स्कॅम्स आणि अनसेफ कंटेंट तयार केले जातात. वनरेबल होऊ शकतं LLM. त्यामुळेच फार काळजी घेणं फार महत्त्वाचं आहे. आणि शेवटचं आहे इनकन्सिस्टन्सी. म्हणजेच एका प्रश्नाची वेगवेगळी उत्तरं मिळू शकतात. LLM नेहमीच स्टेबल असेल असं नाही किंवा तेच रिपीटेबल उत्तरं देईल असं नाही. तुम्ही एकच प्रश्न अनेक वेळा विचारला तर वेगवेगळी उत्तरं मिळू शकतात. हे क्वेश्चन कसं विचारलं आहे, त्यात काय वर्डिंग बदलली आहे किंवा त्यावरच्या रँडमनेसवर अवलंबून असेल. म्हणूनच रिस्पॉन्स बदलू शकतो आणि व्हेरिफिकेशनशिवाय पूर्णपणे विश्वास ठेवणं योग्य नाही हे तुम्ही समजलं पाहिजे. आज इथेच थांबूया. तुम्हाला आता समजलंच असेल LLM म्हणजे काय, ते कसं काम करतं. LLM खूप पॉवरफुल आहे पण ते परफेक्ट नाही. त्याच्या काही लिमिटेशन देखील आहेत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲनाटॉमी ऑफ अ गुड प्रॉम्प्ट. चांगला प्रॉम्प्ट कसा लिहायचा त्याबद्दल आपण बोलणार आहोत. हा व्हिडिओ, ही सिरीज जर तुम्हाला आवडली तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये ती शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. आणि असंच जर मराठी कंटेंट तुम्हाला आवडत असेल, तुम्हाला वाटत असेल की आणखी मराठी टेक्निकल व्हिडिओज मी बनवले पाहिजे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. मी पुन्हा भेटेल पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.